व्यत्यय करता येईल अशी काही योजना आपण करावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. मॅडम एक एक छोटासा प्रश्न क्वेरी आहे. हा शुअर 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 शुअर. नाही, एक माझा प्रश्न आधी माईक त्यांच्या हातात आहे मॅडमच्या. मुलांना मोबाईल वापरायला परवानगी आहे का शाळेमध्ये? नाही. अच्छा, आणि ती पालन होते हं? म्हणजे त्या शिस्तीचं पालन होतंय हो, होतंय. मुलांकडे आम्ही मोबाईल? मध्येच धाडी वगैरे सारखं घालतो. अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. राईट. हां, जितेंद्र पाटला. मॅडम इथनंच नमस्कार करतो मी. अरे मला प्रश्न विचारायचा आहे संजय पवार सरांना. नाही नाही नाही, एक मिनिट. मला मॅडमांना प्रश्न विचारायचा आहे, चव्हाण मॅडमांना. शाळेत असताना मॅडम मी 1905 पुढे येऊ का? हां, शाळेत असताना माझी बॅच 1995 ते 2001 मॅडम. आम्ही तुमचेच विद्यार्थी आहे. मला फक्त एवढं सांगा की 95 ते 2001 पर्यंत मी शाळेत होतो. हो. तोपर्यंत तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला मारलं नाही. त्याच्यानंतर कोणाला मारलं तो विद्यार्थी मला दाखवा. हं? कोणाला मारलं तुम्ही हाताने किंवा छडी घेऊन किंवा काय? नाही. जितू तुला शब्दांचा मार पुरेसा आहे. आणि तुम्ही जे सांगितलंय मॅडम, म्हणजे खरं तर आमचं आपला जो कार्यक्रमाचं रोज अप टू डेट मॅडम घेत होत्या. मी आता सर्वांसमोर सांगतो तुम्हाला, मॅडमांनी शाळा अगदी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. आणि मी एवढा मोठा नाही मॅडम, पण तुम्ही जी तुमचे विद्यार्थी म्हणून आमचं म्हणजे अहोभाग्य लाभलं. आणि तुम्ही जी अपेक्षा म्हणजे आम्हाला आदेश द्या, गिव्ह बॅक फाउंडेशन म्हणा किंवा काही म्हणा, तुम्ही काही सांगा, ते माझी बॅच आणि माझे ज्युनियर आणि माझ्या सिनियर बांधवांकडनं ते परिपूर्ण होईल असा माझा विश्वास आहे. सर्वजण सहमत असतील तर 3 टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहे. वा. मी तर आहेच मॅडम. आणि हे घडवत असताना म्हणजे मला आता एक प्रश्न मॅडमांचं संपलं, सर्वांसाठी एक कॉमन प्रश्न. सर्वजण मोठे बंधू बसले आहेत. जसं नानांनी मला दत्तक घेऊन डेव्हलप करतायत, तसं व्यासपीठावर बसलेले व समोर बसलेले किती जण असे जितू दत्तक घेणारे ते मला सांगावं. धन्यवाद. अच्छा अच्छा, किती किती जितू निर्माण करणार आहेत? मला वाटलं जितू म्हणतो, अजून मला नानांशिवाय कोण कोण दत्तक घेणार आहे असं विचारतो की काय? मला वाटलं नानांना म्हणजे- एकटा जितूच पुरेसा आहे. नव्हे, नानांचं नाही म्हणत आहे, तुझी अपेक्षा आहे की अजून किती लोकांनी तुला दत्तक घ्यावं? प्रत्येकाचं घेतलं तर मी आहेच बाबा, का मग तुमची इच्छा. धन्यवाद. मी तयार आहे, तुम्ही ठरवा. सर, मी वाचनालयासाठी माझ्या विद्यार्थ्यांकडनं एक सुसज्ज वाचनालय तयार व्हावं अशी अपेक्षा करते. वाचनालयाचा आत्मा ग्रंथ असतो मॅडम, आणि पुरेपूर तो पूर्ण करण्याचा मी सर्वांच्या वतीने आश्वासन देतो. आश्वासन नाही, वचननामा देतो की आम्ही जास्तीत जास्त ग्रंथ, म्हणजे आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणा किंवा कोणी अगदी 60 वगैरे पार केली तर त्याची तुला करण्याच्या निमित्ताने म्हणा, आम्ही शाळेमध्ये ग्रंथांचं भांडार समृद्ध करू. कारण व्हर्च्युअल जगामध्ये वावरताना खरोखर व्यक्तिमत्व खूप खुंटत आहेत आणि त्यामुळे विल फील दॅट. गणेश, मला काय विचारायच्या आधी मी जीवनदादांना प्रश्न विचारतो. जीवनदादा एक अतिशय कुशल स्वच्छ प्रशासक म्हणून मालेगावला प्रसिद्धीस पावले आणि म्हणून पृथ्वीराज बाबांनी त्यांना भिवंडी सोपविले. भिवंडीसारख्या गलिच्छ शहराला स्वच्छ करून त्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली. आणि आता उल्हासदादांच्या जळगावामध्ये स्वच्छता अभियानादी अनेक उपक्रम राबवून आणि अतिशय कठोर अशा प्रकारच्या शिस्तीचा अवलंब करून त्या ठिकाणच्या प्रशासनामध्ये अतिशय कठोर प्रशासक म्हणून ते आता मान्यता पावले आहे. पण माझा प्रश्न या सगळ्या कोरड्या गोष्टींसाठी नाही आहे, एक भावनिक प्रश्न, कौटुंबिक प्रश्न मी दादांना विचारतो. सर्वांना माहिती आहे की चंदू चव्हाण हा सरांचा भाचा, जो पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होता. म्हणजे आपलं सर्जिकल स्ट्राईक झालं आणि मोदींनी अतिशय कठोर भूमिका घेऊन पाकिस्तानला ठोसास ठोसा असं उत्तर दिलं.
आणि नेमका त्याच वेळेस चुकून बॉर्डर क्रॉस केलेला चंदू चव्हाण हा सरांचा भाचा. आणि मला वाटतं गेल्या 10 दिवसापूर्वी त्याला तिथून रिलीज करण्यात आलं आणि त्याचं पुनरागमन घरी झालं. तर त्याला अटक झाल्यापासून तर तो घरी येईपर्यंतची एकंदरीत त्या कुटुंबाची घालमेल आणि ती मानसिकता काय असते ती आपण सर्व जीवनदादांच्या शब्दांतून अनुभवूया. तो मधला कालावधी हा फारच चिंतेचा आणि गंभीर असा होता. म्हणजे आम्ही सगळेजण फारच चिंतेत होतो. अर्थात सगळा महाराष्ट्र आणि सगळा भारतसुद्धा चिंतेत होता आणि सगळ्यांच्या सदिच्छा होत्या. पण निश्चितच तो माझा भाचा असल्यामुळे आम्ही लोक जास्त चिंतेत होतो. याचा अर्थ असा नाही की आपण सगळे आमच्यासोबत नव्हतात. पण ते दिवस असे होते की आम्हाला खूप वेळा अशी रात्री झोपसुद्धा यायची नाही. कारण शत्रू पक्षाकडे आपला भाचा गेला म्हटल्यावर ते निश्चितच त्याच्याशी चांगले वागणार नाहीत. त्यामुळे त्याचं कसं टॉर्चरिंग होत असेल, त्याचा काय मानसिक छळ होत असेल किंवा अजून काय होत असेल, तो जिवंतही असेल की नाही, या सगळ्या शंकेने आम्हाला सगळ्यांना चिंताक्रांत करून सोडलं होतं. सुदैवाने असं झालं की जेव्हा तो पाकिस्तानच्या ताब्यात गेला त्याच्या 2 दिवसानंतरच माझी दिल्लीत एक कॉन्फरन्स होती. त्याला स्वतः आपले CM सर आले होते आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती कॉन्फरन्स होती. मी CM सरांना विनंती केली, कारण तेव्हा 2-3 दिवसच झालेले होते, की आपण पंतप्रधान महोदयांना सांगा की आपला जो जवान पाकिस्तानकडे गेला आहे त्याला सोडून आणण्याकरता पूर्ण प्रयत्न करा. आणि खरं म्हणजे CM सर असोत की PM सर असोत आपले, त्यांच्या मानाने आपण अत्यंत किरकोळ आहोत, म्हणजे फारच छोटे आहोत. पण तरीसुद्धा एवढ्या मोठ्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी खास वेळ देऊन मला आश्वस्त केलं की आम्ही त्याला नक्की सोडून आणू म्हणून. आणि जसं PM सरांचं यात कॉन्ट्रीब्युशन आहे तसं आमचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे सरांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. जसं PM सरांना भेटलो तसं त्यांनाही खूप वेळा ते म्हटले तुम्ही चिंता करू नका, तो तुमच्याच नाही तर माझ्या घरातील सुद्धा व्यक्ती आहे. म्हणजे या भावनेने जर एखादा खासदार, आणि अर्थात डॉक्टर सुभाष भामरे जे धुळ्याचेच आहेत, अत्यंत सज्जन आणि इंटेलिजंट, त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सुदैवाने आमचा भाचा चंदू परत आला. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जे जे मला ओळखत होते, ज्यांना ज्यांना माहीत होतं, त्या सगळ्यांनी माझ्यासह आनंद व्यक्त केला. मला वाटतं त्याच्यासारखा सण, त्याच्यासारखा आनंद दुसरा नाही. त्या दिवशी आमच्या गावात अक्षरशः दिवाळी साजरी झाली आणि तो क्षण आम्ही कधी विसरू शकत नाही. नाही, अजून ती माहिती बाहेर यायची. टॉर्चर झालं अशी माहिती आहे, कारण त्यानंतर 3-4 दिवसात, म्हणजे काही दिवसापूर्वीच भामरे साहेब जळगावला आले होते. सुदैवाने आम्ही त्यांचा सत्कारही केला. त्याच्या अगोदर त्यांच्याशी बोलणं झालंच होतं. टॉर्चरिंग झालेलं आहे, त्यांचा मानसिक छळही झालेला आहे. पण आता एक्झॅक्टली पूर्ण बातमी बाहेर नाही आली, पण टॉर्चरिंग भरपूर झालेलं आहे, बोथ फिजिकल अँड मेंटल. पण अर्थात त्यातून तो बाहेर पडतोय. सध्या तो अंडर मेडिकल ऑब्झर्वेशन आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच बोरवीरला येईल आणि बोरवीरला आम्ही पुन्हा एकदा मोठा सण साजरा करू. आणि एखाद्या गेट टुगेदरला त्याला आपण आणण्याचा डेफिनेटली निश्चितच मलाही आनंद वाटेल. थँक्यू सर. आता राहिले आपले कॅप्टन. पण मी कॅप्टनला प्रश्न विचारण्याआधी त्यांच्या सुविद्य पत्नी सुजाताताईंना प्रश्न विचारतो. वहिनी, हे व्यक्तिमत्व एवढं बिझी आहे. मी त्यांच्या वखार महामंडळाच्या ऑफिसात दिवसभर होतो. त्यांच्या कामाची असलेली जी व्यस्तता आहे ती अफलातून आहे. खूपच काम आहे. शिवाय ते एका संघटनेसाठी अतिशय डेडिकेटेड भावनेतून आणि अतिशय त्यागपूर्ण भावनेतून काम करतात. आमच्या विद्यानिकेतनच्या या सगळ्या सोहळ्याच्या आयोजनाच्या निमित्ताने त्यांचा घसा बसलेला आपल्याला सांगतो की ते किती न ओरडता सगळे लोक काम करत होते, परंतु त्यांची धावपळ आणि विश्रामरहित अवस्था त्यामुळे खूपच त्यांच्या घशावर ताण पडला. आम्ही तर आता त्यांना हा महोत्सव झाल्यानंतर सक्तीच्या रजेवर शिमल्याला वगैरे कुठेतरी जा म्हणून असं दोघांना सांगणार आहोत. तर हे असे बाहेर कार्यरत असताना तुम्हाला कधी वाटलं का हे काय लष्कराच्या भाकरी भाजतात म्हणून? नाही, मला असं कधीच वाटलं नाही. औपचारिक उत्तर देऊ नका वहिनी, मनापासून माझ्या बायकोला वाटतं.
ती असती इथे तर मी तिला सांगितलं असतं. पण तुम्हाला कधीतरी थोडं तरी वाटतं की नाही की बा काय आपलं आपलं बघायचं सोडून हे सगळं लष्कराच्या भाकरी भासतात? नाही, पण ह्याचा आम्हाला सगळ्या कुटुंबाला खूप फायदा झालेला आहे. हे जे सोशल वर्कमध्ये आहेत त्याचा माझ्या मुलांना आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदाच झालेला आहे. वाटतं कधीतरी असं होतं की काय चाललंय हे मुलांकडे किंवा आमच्याकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा त्यांचं काम बघतो किंवा लोकांशी आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला कळतं की हे उगाचच काही फालतू काही करत नाही आहे. हे समाजासाठी काम करताय आणि हे सगळं जे काही आहे हे सगळं तुमच्या पब्लिक स्कूल कडूनच मिळालेलं त्यांना प्रोत्साहन आहे म्हणावं किंवा थँक्यू. म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही एक प्रातिनिधिक भावना होती. त्यामुळे असं आपण गृहीत धरून चला की आपण जो काही आपल्या कुटुंबाचा आणि मुलांच्या मधला मौलिक वेळ काढून आपल्या मित्रांसाठी देतो आणि आपलं केव्हाही प्राधान्य आपल्या पब्लिक स्कूलच्या आलेल्या मित्राला असतं. ते कधी कधी आपल्या बायकांना खटकतं नवीन नवीन, पण नंतर मग त्याची सवय होऊन जाते आणि सार्थता आहे ना. त्यांचा एक मुलगा IPS झाला, एक मुलगा आता चार्टर्ड अकाउंटंट झाला. कुठल्याही प्रकारची सुबत्ता नाही असं नाही. त्यामुळे सर्व अर्थाने सर्वार्थाने सार्थ असं आयुष्य आता ते जगणार आहेत. आणि या समाजसेवेच्या माध्यमातून वहिनींनी जे विचार व्यक्त केले आणि पब्लिक स्कूलविषयीची त्यांची जी भावना व्यक्त केली, धन्यवाद वहिनी. मी कासार साहेबांकडे पुन्हा एकदा येईन एक किस्सा म्हणजे त्यांना उकल करून सांगण्यासाठी की प्रकाश आमटे हे व्यक्तिमत्व आपण सर्वांनी आता खूपच प्रसिद्धीस पावलं आहे. परंतु ज्यावेळेस त्यांनी त्या विशिष्ट आदिवासी गावांमध्ये हे समाजसेवेचं काम सुरू केलं तेव्हा त्या ठिकाणची जमीन संपादन करण्यासाठी जे अधिकृत अधिकारी म्हणून किंवा कलेक्टर म्हणून कासार साहेबांशी त्यांचं इंटरॅक्शन त्यावेळेस झालं. तर साधारणतः प्रकाश आमटेंशी तो झालेला तो काही जमिनीच्या संपादनाचा विषयीचा जो काही किस्सा आहे तो थोडक्यामध्ये कासार साहेबांनी, म्हणजे आपल्या सगळ्यांना कळेल ना की प्रकाश आमटे यांच्या करिअरची सुरुवात जी झाली त्यांच्या करिअरची ती त्यांच्या घरापासूनच वारसा आहे त्यांना. परंतु त्यासाठी आपल्या ज्येष्ठ बांधवाचं योगदान कसं त्याच्यामागे आहे ते जरा उकल करून सांगा. भूसंपादनाच्या बाबतीमध्ये त्यांना शासनाकडून अगोदरच जमीन मिळालेली होती. फॉरेस्ट एरिया असल्यामुळं थेट शासनाची परवानगी असल्याशिवाय जमीन मिळणं शक्यच नव्हतं. कारण डिसफॉरेस्टेशन ॲक्ट वगैरे आलेला असल्यामुळं किंवा त्यावेळेच्या अगोदरच्या याच्यानुसार कुठली जमीन द्यायलाही शासनाची थेट परवानगी लागते. त्यामुळे ते मिळालेलं होतं. पण मी असताना त्या काळामध्ये दुर्गम भाग, पावसाळ्यामध्ये बरीचशी गावं 6 ते 7 महिने त्यांचा संपर्क तुटलेला आणि अशा गावामध्ये जेव्हा कॉलरा याची गॅस्ट्रोची साथ सुरू झाली त्यानंतर त्यांनी आमच्याकडे येऊन सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि हे आमच्या हॉस्पिटलला मॅनेज करणं फार कठीण झालेलं आहे. याच्याबद्दल अधिक तुम्हाला वाचायचं असेल तर त्यांच्या प्रकाश वाटा ह्या पुस्तकामध्ये आपण ते वाचू शकता. आणि मग त्यावेळेला आम्ही अधिकारी लोक बसलेलो होतो. काय करायचं तर प्रत्येकाने आपापल्या खिशामध्ये हात घातले. कुणी 200, कुणी 100, कुणी 50 अशा प्रकारे 1000-1500 गोळा केले. तलाठी संघटनेला समजलं, त्यांनी पैसे गोळा केले. ग्रामसेवकांनी गोळा केले. STच्या कर्मचाऱ्यांनी गोळा केले आणि असे 4-5 हजार रुपये तयार झाले. पण ते म्हणाले अहो पैसे आहेत पण औषधं नाही आहेत इथे कुठे. चंद्रपूरमध्ये सुद्धा औषधं मिळत नाहीत. म्हणजे तिथून अहेरीपासून परत 125 किलोमीटर चंद्रपूर, तिथेही औषधं मिळत नाहीत. मग मी सांगितलं की आपली STची बस सकाळची अहेरीवरून नागपूरला जाते आणि संध्याकाळी ती परत येते. आपल्याला कुठली औषधं हवी आहेत ती आपण त्याची यादी द्या आणि आम्ही ती यादी आपल्याला ती औषधं थेट भामरागडला हिमलकशाला आपण आणून ती पोहोचू. आणि मग मी हे सगळी दिली. त्यानंतर कम्युनिकेशनचा प्रश्न असल्यामुळे सगळ्या PHCच्या डॉक्टर्सना मी SRPFचं जे वायरलेस सेंटर होतं तिथे दररोज सकाळी बोलवायला सुरुवात केली आणि DHOंना सांगितलं की तुम्ही तिथून सगळ्यांशी संपर्क साधायचा आणि कुणाला काही औषधांची मॅनपॉवर किंवा इतर काही अडचण असेल तर त्यांनी ते आम्हाला सांगायची. आणि अशा प्रकारे SRPFच्या सेंटरमधून त्यांनी त्यावेळेला कम्युनिकेशन केलं. त्यावेळेला लँडलाईनशिवाय दुसरा कुठलाही त्यावेळेला इतर मार्ग नव्हता, फक्त वायरलेस सेंटर्स होते. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की जवळजवळ बऱ्याचशा
300 लोकांना साधारणपणे त्यांनी ॲडमिट केलं आणि त्यांनी एक मला पत्रही दिलं की हे लोकबिरादरी प्रकल्पातर्फे एवढ्या आदिवासींचे प्राण वाचायला आपलाही हातभार लागला, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत म्हणून. तो एक अतिशय समाधानाची अशी बाब होती. आणि नोकरीच्या पहिल्या टप्प्यामध्येच असं अनुभवाला आलं, त्यावेळेला म्हणजे लक्षात आलं की आपल्याला फक्त आहे त्या परिस्थितीमध्ये कसं पुढे जायचं याचं जे सिंगम सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं होतं त्याचा आपल्याला फायदा झाला. धन्यवाद. फक्त एकच विनंती करू इच्छे की कासार साहेब जेव्हा जिल्हाधिकारी होते त्यांना ऑफिसमध्ये त्यांचा पाहुणचार घेण्यासाठी मी आणि कृष्णराव सेलार आम्ही त्या जिल्हाधिकारी असणाऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोचलो आणि मग त्यांनी आम्हाला पिक्चर दाखवायचं ठरवलं. संध्याकाळी आम्ही त्यांच्याबरोबर पिक्चरला गेलो खरं, पण पिक्चर थिएटरच्या मालकाने काही पिक्चर बघू दिला नाही, कारण पिक्चर संपेपर्यंत चहा पाणी थंड खायला प्यायला, त्यामुळे पिक्चर काय चालू होता काय समजलं नाही. म्हणून जिल्हाधिकाऱ्याबरोबर पिक्चर बघायला जाऊ नये अशी मी आपणाला सर्वांना विनंती करतो. आणि तो सैराट पिक्चर होता, सैराट काही बघता आला नाही, मग त्यामुळे पुन्हा बघावं लागला. अत्यंत रोचक अशा प्रकारचं आपलं हे सेशन झालेलं आहे. तुझी अजूनही इच्छा आहे का? नाही, मला एक प्रश्न संजय पवार डॉक्टरांना विचारायचा नाही, हा पण कारण आता आपल्याला कन्क्लूड करण्याची वेळ, पुढचं सत्र जे आहे ते आपल्याला हे हँडओव्हर करायचं आहे. तर याच्यामध्ये आता हे अत्यंत रोचक असं सत्र झालं. याच्यामध्ये आपल्या ह्या मित्रांची सर्वांची उंची इतकी आहे आणि ती उंची शाळेमुळे झाली. म्हणजे जिल्हाधिकारी, CEO, बिझनेसमध्ये खूप पुढं गेलेले, परदेशात जाऊन अनेक बेडचं हॉस्पिटल उभं केलेलं, व सिंगल हँडेडली औरंगाबादच्या सारखा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, त्यातल्या बारकावे देखील त्यांनी स्वतः हे केले. आणि हे सर्व असताना आपल्या शाळेतल्या ज्या आता आपल्या छोट्या मित्रांचं जे ज्यांच्या भवितव्य ज्यांच्या हातात आहे त्यांना देखील आपण काही गोष्टींचं आश्वासित केलं आणि आपण त्या पुरवणार आहोत असं प्रमोद गायकवाड यांच्यामार्फत मी मॅडमना सांगू इच्छितो. आता आपले या सत्राचे जे अध्यक्ष आहेत विजयकुमार ठुबे, ते याचं थोडक्यात या आढावा घेऊन याचं आपण संपवणार आहोत, सांगता करणार आहोत. धन्यवाद. मंडळी, आपल्या या गेट टुगेदरच्या हा जो काही भरगतचा कार्यक्रम आहे त्यामध्ये काही सत्र आपल्याला डिलीट करावे लागलेत, नंतर हंडाभर चांदणे आपल्याला घ्यायचं आहे. आत्ताचं हे जे सत्र होतं, आमचा विश्वास होता की सर्वात चांगलं रोचक असं सत्र जे सक्सेस स्टोरीजचं जे आहे ते होईल म्हणून. आपल्याला वाटतं का हे सत्र चांगलं झालं? चला, छान. या सत्राची बेसिक आयडिया लक्ष्मीकांत देशमुख यांची, महाराष्ट्र बँकेतल्या नोकरीचा त्यांनी इथे फार चांगल्यापैकी उपयोग केला याच्यामध्ये, म्हणून मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करेल. आणि त्यानंतर डॉक्टर संजय पवार आणि मनोहर त्रिभुवन, मी यांचं अभिनंदन करेल की हा जो सेशन आहे त्यांनी अतिशय चांगल्यापैकी उच्च दर्जाचे प्रश्न विचारून आपण जे काही टी व्हीमध्ये पाहतो काही चर्चासत्र, अगदी त्या लायकीचं हे चर्चासत्र झालं मला असं वाटतं. याच्यामध्ये एकूण 13 जणांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. माझ्या पुढे असणाऱ्या बऱ्याच जणांना वाटलं असेल की माझा याच्यामध्ये सहभाग असतात आणखीन चांगलं झालं असतं, परंतु कसं असतं की तुमचं पण डेअरिंग पाहिजे, तुमचा इनिशिएटिव्हनेस पाहिजे की मला पण त्यामध्ये सामील व्हायचं. याच्यामध्ये गणेशचे इंटरव्ह्यू घेऊन त्यालाही काही प्रश्न याच्या ठिकाणी विचारावे लागले. जिथून एका महिन्या पण एखादा प्रश्न जो आहे तो यामधनं विचारला. याच्यामध्ये खूप चांगलं वाटलं. याच्यातून एकच गाभा आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी कॉमन आहेत ज्या आपण नेहमी सांगत असतो, किंवा नेतृत्व विकासाची गरजमध्ये आपल्याला या विजय पाटलाने पण आपल्याला सांगितलं. त्यातून एकच यात मला तर्क निघतो की हार्डवर्क आणि विल पॉवर या 2 गोष्टी आपल्याला प्रगती करायची असेल तर ह्या आवश्यकच आहे.
त्याच्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. आपण नेहमी म्हणतो मिळतं ते प्रयत्नाने आणि जातं ते नशिबाने. म्हणजे आपण किती प्रयत्न केले, नशिबात नसेल तर ते जातच ते. पण नशिबात असलं, प्रयत्न जर नाही केले तर आपल्याला त्यामध्ये काही मिळत नाही. आणि म्हणून ह्या लोकांनी जे काही घेतलेलं याच्यामध्ये आपण नेहमी काही स्लोगन वगैरे सुविचार ऐकतो आपण, की देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. तसं ह्या लोकांनी केलेलं आहे, की आपल्याला पब्लिक स्कूलचं मिळालं, बाहेरचं मिळालं, समाजाचं मिळालं, शिक्षकांचं मिळालं. आणि मग त्यांच्याकडून जे काय आपण घेत गेलो, एक दिवशी त्यांचे हातच घेतलेत आणि मग हे सगळं त्यांनी देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे. दिलीप जोंधळेबद्दल मला अभिमान वाटतो. हा माणूस आपल्या पब्लिक स्कूलचा ग्रामीण भागातला संगमनेर तालुक्यातलं आश्विगिराचं गाव, तिथला हा माणूस, आणि हा आयर्लंडमध्ये जाऊन एवढं 250 खाटांचं रुग्णालय उभं करतो. आपल्या भारतामधून 100 नर्सेस आणि 200 डॉक्टर तेवढे घेऊन जातो. किती लोकांचं ह्या माणसाने कल्याण केलं असेल विचार करा. आणि मग आपण पण ही इच्छाशक्ती जी आहे आणि ही इच्छाशक्ती धरणं अतिशय गरजेचं आहे. मला जरी प्रश्न विचारला नसला तरी एक गोष्ट मला मुद्दाम सांगूशी वाटते. मी सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये नोकरी करत असताना मलाही एक दिवशी मला आमचे उत्कृष्ट अभियानाचे राज्य पुरस्कार दिले जातात. आणि असंच माझ्या हायर ऑफिसरने मला एकदा त्या कार्यक्रमाला घेऊन गेले. मला चला आपण जाऊया, 15 सप्टेंबरला अभियंता दिन साजरा होत असतो. आणि त्यामध्ये गेलो.